मॉर्निंग. आज सोनालीला सुट्टी आहे आणि तिने रात्री सांगितलेलं आहे मला आज कोणी उठायचं नाही. मी मनाने उठणार आहे. तर आता फायनली 7 वाजलेले आहेत. सोनाली अजून उठलेली नाही. तिला उठणार पण नहीं आज. वो आज मनाने कितने वाजता उठते थे. तो फाइनली दोस्तों मैं आ गया हमारे खेत. अभी देखो मैं दारे धर रहा हूँ. तो सोनाली को मैंने अभी जगाया नहीं क्योंकि उसको हर रोज़ सुबह 5-5:30 बजे उठना पड़ता है. कॉलेज को जाना पड़ता है. दिन भर फिर कॉलेज से आती है, काम करती है. रात को 11-12 बजते हैं सोने के लिए. कभी कभी वीडियो एडिटिंग करनी पड़ती है, वॉइस ओवर करना पड़ता है. इसलिए बहुत थकान सी महसूस करती है वो. इसलिए वो रात को ही बोली सुबह मेरे को अभी उठाने का नहीं है, आज छुट्टी है कॉलेज को, तो सुबह मुझे उठाना नहीं है, मैं मेरे मन से ही उठूँगी. तो ठीक है बोला, चलो सो. कब तक सोएगी? ज़्यादा से ज़्यादा 8 बजे तक सोएगी. देखिए सोनाली को आज छुट्टी है तो सोनाली जा रहे हैं अभी आज खेत पसारा लेके. तू भी चल रहा रानात और हम भी जा रहे रानात. तर पुढं आपण ते आलेले तिथे बाजरी खुरपायला. उन्हाळी बाजरी पेरलेली आहे आम्ही. आणि आता सोनाली आवरून ती पण चाललेली. पाहू शकता ती आमची उन्हाळी बाजरी आहे. तुमच्याकडे उन्हाळी बाजरी पेरतात का? तोंड का बांधते तू? काय उरीक काय ती काय ना खऱ्यात एक दिवस राहणार यायचं, त्यातून तोंड बांधायचं. तोंड बांधायला 1.5 तास. मग बार व्हायचं. हे रुद्र अलीकडे चल, बार होणार आहे, चल इकडे पिलू. तर फॅमिली आम्ही शेतात आलेलो तिकडे आमच्या. तिकडे शेजारी वेळ चालू आहे, तिकडे बार व्हायचा आहे. ते आता मार राहिलेले आहेत. घे रे आता व्यवस्थित सावध राहा भाऊ. 2 मिनिटं उठून बसा. नाही अजून नाही, थांबा अजून टाईम आहे वाटतं बार करायला, कारण की अजून पाठी पण वर काढलेली नाही आहे ना. आता तुला काय करायचं? चला झाला बॉम्ब. तर फॅमिली पाहू शकता येत आता. नाही चालूच ठेवणार. हाय हायच टाकणार आहे मी. त्यात काय काय झालेलं आहे, पहिल्या सगळं जुन्या माणसाला आहे ना कारळ्याचे घरगुटे खायची सवय लागलेली आहे. त्यात अजिबात तेल बिल नाही, काही नाही काही नाही. आणि सध्या तेलाच्या वगैरे भाज्या असल्या ना तर ते खात नाही आहेत. ते आपल्यासारख्याला आवडत नाही आहेत, म्हणजे खळगुट आवडत नाहीत नाही का. आणि यांच्या सारख्या तरीच आवडत नाहीत. मग खरं आहे ना, बिना तरीचेच खाणे चांगले होते, त्यामुळं पहिले लोक आजारी पडत नव्हते. आता तेलाशिवाय खायला मजा नाही आहे, पण शरीराला किती हानिकारक आहे ते आपल्याला माहिती आहे. रुद्र जेवण कर ना तू. ए बाळा तुला भूक लागली नाही? कोण? मी जेवले. मी जेवलेलं आहे. नाही काय नाही. आता जाऊन मी तेवढं फवर येतो. तोपर्यंत तुम्ही एवढं खुरपून घ्या. इथं किती राहिलं खुरपायचं? एवढीच पात्र राहिली का? खरंच काय? बरं दे दे दे. अय बेंबीतून आळा निघली बघ. कॅडबरी खायची नाही हा. आणि यांना पण सांग रुद्र, ह्या पण बाळ बघतात ना त्यांना पण सांग कॅडबरी खाऊ नका म्हण. कॅडबरी खाणे की नाही, मोबाईल पाहणे का नाही. यांना बोल ना तू, बोल ना इथं यांना बोल. माझ्या बेंबीतून आळ्या निघल्यात आणि कमी निघल्या सांग. मी कॅडबरी खाल्ली, मी मोबाईल बघितला. बघायचं नाही म्हण. आहे का? बेंबीतून आळी निघली माझ्या, मी लय कॅडबरी खाल्ल्या. ऐक ना, सांग ना यांना, हे बाळा सांग. तो त्याच्याच कॅमेऱ्यामध्ये फोटो बघून हसत होता. तर पाहू शकता सोनाली माझ्यासाठी काय करू राहिलेले स्पेशल. आका भाऊला पण तसं करून दे ना भाऊ. लोणचं लावून द्यायचे का चपातीला? 50 रुपये थाळी. 50 रुपये थाळी. आहे ना, त्याला पण हे कर ना. तोंडाला पाणी सुटलं का नाही त्याला लोणचं पण थोडं गोळशो. माझ्या तर खरंच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मला वाटतं तुम्ही पण व्हिडिओ पाहतात ना, तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलेलं आहे, काहीच विषय नाही आहे. तर पाहू शकता लोणचं पण लावून राहिलेली. हाई कोथिंबीर पण आहे, ताजी उपटलेली. आता कोथिंबीर पण आहे. नाही खायचंय मला, भूक नसली तरी माणूस आहे ना शेतात असल्यावरती 100% खातच थोडंफार आहे. काहीच विषय नाही, एकदम निरोगी आहे कोथिंबीर पण. ए बाळा
खायची तुला बघ मला किती भारी केलाय. जे येड्यावर नाही करीत का त्याला मी नाही येडवण करीत, मी कसलंच येडवण करीत नाही, त्यामुळे मला केलेली. हा? मला का तू येडवण करतो ना रुद्र? मला हाणतो म्हणजे येड्यावर. करतो ना. आता काय करतोस तू आहे का? तुला देते मग थांब बस खाली. मग मारतो का? वाव. रुद्रला पण नाही छान देणार. रुद्रला माहिती कसं देणार. हा तुला लोणचं. एकच नंबर रुद्र. लोणचं तोंड लावायचं. ते कसं करतात बघ ना. रुद्र कसं करतात, पोटाला हात लावतात, पोट चुळीत तसं. वाव. मला लोणचं घेते तोंड लावा. रुद्रला बघा किती यम्मी मी जस्ट घरून जेवण आलतो, परंतु शेतात जेवणाची मजाच वेगळी आहे. त्याला तिला सोनालीने मला रोल करून दिला. भाऊ खायची का रोल? रोल करून रोल आका करून देईन ना. नाही तुम्ही लहानपणी पाहिला नाही. आता खाऊन बघा सिंपल रोल आहे. गोल गोल करून पाणी सुटलं. ते म्हणतो यम्मी इथं बस माडी घालून. तुमचं मला दुसरं करूच तर बोला करूच तर तुमचं संपन्न थांबा ना. जमेल बाबा बोला नको. सोडून खातो. छान आहे रुद्र. लोणचं काय करते? जे खाईन त्याला ज्याला आवडेल त्याला तसं काही नाही. ती कवटाची चटणी आहे ना, मग त्यामुळे एकदम त्याला भारी चव लागते बरं का. कवटाची चटणी, कोशिंबीर, लोणचं एक नंबर लागतंय. काय झालंय? तूच आणला परत तूच रडतो का? हा तूच आणला तूच रडतो का? मग कोणत्या डोळ्याला डोळा उडेल पाणी ते का? काय याची गाठी आणली? तूच रडायला लागला परत टाकून द्यायची. चलत आहे आता असं म्हणजे हे व्हायला राऊंड राऊंड दाखवून द्यायची. दवाखान्यात नको. इकडे थांब एक मिनिट. आतून नाही लागलं रे डोळा? मी बघितलं नाही आतून नाही लागलेलं फक्त नाही का पाणी येतं आणि चलत आहे. मार लागले आतून लागलं. झोपी ते वाटतं ह्यो. आतून काही चलत आहे का सल्ल्यासारखं होते का? बारीक असं काहीतरी नाही का थोडं केअर असं इथं वरपार नसलेले कुठे मोकर झोपले तरी रडत आहे. थोडं झोपल्यासारखं झालं. चलत आहे का मग जा आकाकड बघ, जा आकाकड तिकडे. आकाकड जा, जा उठ लवकर, उठ लवकर आकाकड जा. चल चल. आमच्या नाही त्याला आहे ना लय हाणलं पाहिजे. तर फायनली आता सोनालीला घरी आणून सोडले, कारण की तिथं पण काहीच काम करता येत नव्हतं. डोळा कसलाच उघडून देत नव्हता. आता तरी जरा 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 उघडून द्यायला लागला ना. आज डोळा कसला घाण झालाय थोडा असा हे नाही राहिला पांढरा. मग आता लाल होणारच आहे ना लागल्यावरती. आणि ते सांग बोलू नको बरं का आता रुद्रा सांगा. कसली भाजी आहे का? तांदूळची भाजी करायची का? काय रुद्र बरं आहे का डोळा? डोळा मारते उघडा नाहीस का? काय तुला बोलतच नाहीत कळ का? आता उद्या आहे ना आई कॉलेजला गेल्याच नंतर आहे ना रुद्राला खायला द्यायचं नाही, प्यायला द्यायचं नाही, काहीच नाही. आईचा डोळा आंधळा गेला ना तिने अजून पण एक खरं मार खायची केला ते पण आईचा डोळा बघ ना कसा झाला बारीक. काय जाते सकाळ शाळा आपल्या इकडे आपल्या रातच्या घरी नाही होय. नाही तर जरा जास्त शहाणा झालेला आहे. भाजी चालू का? चालते चालते. तर फायनली मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आजचा ब्लॉग संपला आहे. आता रात्रीचे 8 वाजले तर मला व्हिडिओ एडिट करून आहे ना अपलोड करायचा आहे. तर
सोनालीचं खरंच डोळ्याला खूप लागलं यार, जबरदस्त. तर असो, तर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, आमचे ब्लॉग पाहण्यासाठी.